हा ऍक्सिडेंटचे ओ त्याच्यामुळे आत्या, अहो हे काय आहे? गृहप्रवेश करा आमचा कुणाचा? आमचा तुम्हाला लाज वाटते का? काय बोलायला लागले तुम्ही? म्हणजे नवरा केला ना मी कोणी तुम्ही? हा मी बायको केली आई, हे कोण आहे? बाबराव आहे. पूर्वा पिशवी आण बरं. काय ओ? बाजाराला जाऊन येतो, पिशवी आण. तुम्ही चालले का? हा का तू जाती मग? हा आपणच जाऊ नाही का, ह्याच्यासाठीच आहे आपण. मी काय म्हणते, जरा तुमच्या आईला पाठवा ना, घरात बसून काय होणार आहे? तिचं वय झालंय आता, तिला कुठं पाठवती? अहो पण तुम्हाला जायची काय गरज आहे? तुम्ही तुमची कामं बघा ना. हे भाजीपाला तुमची काम आहेत का आणायची? हा मग कोण जाईन आता गावात? त्या म्हातारीला पाठवा ना, नुसतं काही तर खायला ठेवले का तिला? तुला माहिती आहे ना, ती ऐकती का? कोणच ऐकती का ती? हा हम्म. तिला नशीब- काही सांगून फायदा आहे? हा काय फायदा आहे? बोललं तर सगळं होईल. तुम्ही बोलतच नाही, तुमच्या हे बघ, तोंडाला ना कुलूप लावलेला मी असते. आहे ना बोलायचं सोडून दिलंय. हा. ती अख्ख्या मळ्यातल्या बायाला ऐकती का? सगळ्या बाया संग भांडती. मग तुम्ही बोला ना, मी तुम्हाला तेच म्हणते, बोला ना. हा एक तरी गावातलं माणूस चांगलं म्हणतं का तिला? हा मग तुम्हालाच लय तुमच्या आईचा पुळका, बोलत जा ना मग जरा. हे बघ, मी काय बोलणार नाही, माझी एनर्जी व्हायला घालणार नाही. हा तुला बोलायचं असेल तर बोलव तू. तुम्ही बोला, आवाज द्या. आणि त्यांना म्हणा तुम्हीच भाजी आणायला. तुम्ही बोला म्हंटल ना मी, आवाज देताना. मम्मी आली. कमून गाव राहिला रे, काय झालं? हम्म? अगं पूर्वा, ते दळण करायचंय, पीठ संपलंय, तेवढं दळण करून ठेव. हा हा सगळंच मी आणते, अजून काय आहे का? द्या माझ्या उराव, सगळं आणते जाऊन मी. अगं पोळ्या इतक्यात मी केल्या, आता दळण तर कर तू. किती केले हो? 2-3च लाटले असेल, अजून किती केले असेल तुम्ही? मग माणसं किती घ्या आपल्या घरामध्ये? हा ना, मी जर स्वयंपाकाची वेळ आली, ही भाजी कर, ती भाजी कर, असं कर, तसं कर, आणि स्वतःच आल्यावर मम्मी बाजाराला जाय बरं. कोण? तू. ए बाबा, माझा गुडघा दुखतो. गोड गेला मग तेल घेऊन ये जाय. तुला काय झालं जायला? मला नाही, मला काम आहे दुसरं. तुम्हाला हॉटेलला जेवायला जोडीने जायला चालत, आणि मग भाजीपाला आणायला काय मीच पाहिजे का? तुम्हाला दोघांना नाही जाता येत? मग आमचं नवीन लग्न झालंय, आम्ही आता नाही जायचं तर मग कधी जायचं? म्हातारपणात जाऊ आम्ही. हा तुला तू त्याला सांगू राहिली का तिला पाठव म्हणून? तुला काय काम आहे पण? म्हणजे घरी काय काम माझे आहे? काम आता मोजायला लागला काय? तुला काय 9 महिने 9 दिवस तुझं वज वागवलं, ही कालची शेंबडी आली, तू तिचा ऐकू राहिला का? वज वागवलं ना, आता थोडं भाजीपाल्याचं वज आण ना घरी. म्हणजे? काय होतं? आणि तुला वज- काय झडपण झाली का? तिला झडपण झाली मला तिकडे वावरात जायचंय. म्हणजे? अहो पण वज वागवलं म्हणजे काय दुसऱ्यांच्या आया नाही वागवत का? हा काय त्यांच्या अशाच पोरं ढगातून पडतात तिथं, जसं काय तुम्ही जन्म दिलाय. बाई, मानावर असता तर मला एवढा लोट नसता. टेन्शन आलं का तुमच्या नवऱ्याने केली असती का तुमची काम? बरोबर आहे, माझ्या बापानीच काम केली असते सगळे. मग आता तू कसा तिचा वाला बैल झाला? तसं मानावर असता, तो बाप असता तर मी त्याला सांगितलं असतं. हे बघ, बैल बिल झालेलं नाही बरं का मी. दिसत मी गेलो का भाजीपाला आणाल, तुला अरे- सांगतोय मी. अरे दिसत तुझ्या वागण्या बोलण्यावरून मला सगळं कळतं. मला मी काही येडी नाहीये. तिने महिन्यामध्ये मला गुण दाखवायला सुरुवात केली. तिनं काय गुण नाही दाखवले, तुझ्या जेवर येते कामाचं. मी म्हणले लय सून मायवाले गुणाची, पण गुणाची नाही, ती लय अवगुणाची. हा राहून द्या, मी कशी का असं ना हाय ना, सांभाळते ना तुम्हाला आणि तुमच्या लेकाला. मग स्वतः पण जायचं, भाजी बिजी आणायची. ह्यांना सांगायचं नाही, ह्यांना ह्यांची कामं पडलेली काय असतात. म्हणती? सांभाळती तुमच्या लेकाला तू- तुम्हाला? आणि मग कोण सांभाळतं? कोण तुम्हाला खाऊ पिऊ घालतं? बाहेरच्या गावातले लोक येतात का कुठं तुम्हाला? जाते तू कष्ट करायला? हा माझा नवरा करतो ना. म्हणजे हा तुम्ही बसूनच तो खाता कुठं ना. जातोय कष्ट करायला? मायाचं नवऱ्याचे वावर आहे, मायाचं नवऱ्याचं वावर शिवारी, तिथेच करतो ना कष्ट. मग माझा नवरा काही नुसतं घरात बसलेला आहे का? हा हे बघ, भांडू नका तू उगाच सकाळी ए बाई, सकाळी. तुम्हाला जमत असलं तर जमू दे, नाही तर तुम्ही दोघ जण वाहिले नाही का? कोण? कोण? आम्ही? तुम्ही दोघ जण. तू एक काम कर, ते वावरात आपली झोपडी आहे, तिथं जाऊन राह. मी का? हा, बरं. तुला आहे ना खपत नाहीत आम्ही. हा मी वाहिले जाऊन राहू. हा, वावरात जाय राह तिथं जाऊन. बाहेरच्या सुनांना अगं ग करते, आणि ना इथं घरात सून असून तिला शिव्या देत बसता, हाय म्हणजे का नाही? माझ्या नवऱ्याचं असताना मी कुठं जाऊन राहायचं? वावरात. आणि तू या शेंबडीसाठी मला बोलत सुटला. काम करीत जाईन तू, मग बरं. भांडणं होते ना का? काम बसून करीत जाय. राहते का मी? मग कुठं काय काम करते बसून तू? राहते काय काम नाही करीत? नाही ना? तिचं काम तुला दिसतं, माझं काम तुला दिसत नाही ना? दिसला का? मी म्हणलो होतो ना, मी काय बोलत नाही, ते ऐकून घेते का? हा, एक शब्द बोललो का आपण ती 4 शब्द बोलती हा ना. पुढचं. आणि तुम्ही म्हणता गरीब आहे तुमची आई. ही गरीब आहे? कोणत्या अँगलनी गरीब आहे? हा सदा ना कधी माझ्या तोंडाला तोंड देत तुला राहता. वाटत असेल तू काना मागून आली आणि चिकट झाली, हिला मी दाबून ठेवीन. ते दाबणार बिबणारी बाई मी नाही. हा नका दाबू, जा तुम्ही तिकडे जाऊन राहा. तुम्हाला मी एकच सांगते, इथं राहायचं असेल तर काम करावी लागत नाही, ते इथं राहायचं नाही. मग झोपेत- तुमचं हे दुखतं आणि तेच दुखतं, इथं काय मी तुमचं दाबायला नाही बसलेली. झोपीत गाळा दाबू.
हा. झोपीत. माझ्यावाला हा तुमचाच गळा कसा दाबीते मी, तुम्ही पाहत राहा फक्त. आमचा हा बघू ना. तुम्ही पहा ना गंमत, तुम्ही मला एवढं लोड द्यायचं काम चालवलं ना. जाय बरं तू भाजीपाला घेऊन ये जाय. जावा. भाजीपालाच आणते. ऐ होय घरात तू आणते भाजीपाला. बघ आण राहिली भाजीपाला. मी म्हणलो होतो ना हा. आणीन ती, तू टेन्शन न घेऊ भरले. अगं ये ना घरी. अगं तुझ्या घर सुन झालंय सगळं. काय चुकलं? अरे दादा कुठं काय त्रास देतात तुला? ते जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत येणार नाही. अरे प्रत्येक घरात वयस्कर माणूस राहतो, ते तुला काय त्रास देतात ते? ये ना तू, मी समजून सांगतो त्यांना काय चुकलं तर. ते जोपर्यंत असलं तर येणार नाही घरात. अरे पण त्यांच्यामुळे माझ्या संसाराचं का? तरच येशील. आता त्यांना कुठं करू? मळ्यात ठेवू. अरे बापरे, कट करून टाकला. काय रे, काय म्हणते सोनबाई? काय आता ती येत नाही बोलते. का दादा जोपर्यंत घरात राहतील तोपर्यंत मी येणार नाही म्हणे. म्हणजे दादा जोपर्यंत घरात तोपर्यंत येणार नाही म्हणली तुम्ही का? काय त्रास दिला तिला? तिला काय मी काय डाव दिले? म्हणे लई छळ करतात तुम्ही बाहेर गेल्यावर. काय करता तुम्ही? काय खेळ केला? ती वेळेवर जेवण देत नाही, वेळेवर चहा पाणी देत नाही, गोळ्या औषध विचारले तर गोळ्या औषध वेळेवर देत नाही. हा ती म्हणे टीव्ही बघू देत नाही, मला नुसते काम लावतात. माझा हे कर. बरं टीव्ही पाहायचा टाइम राहतो का? दिवसभर टीव्ही पाहायची, काम कोणा करायची? नाही माझ्या मालिका आवडीच्या मालिका राहतात, ते काय पण बघू आवडीच्या देत. मालिका? हा काम सोडायचे आणि मालिका पाहत बसायची का? नाही म्हणे आता येणारच नाही घरी. दादा जोपर्यंत मग घरी आता असं कर, मला फाशी दे. मग सांग तिला मला गेला दादा आता. पण आता तुमच्यामुळे माझ्या संसाराचं झालं मग तो ना. आता फाशी दे रे मला. मग एक काम करता का तुम्ही? हा. मळ्यात राहता का काही दिवस? मळ्यात हा. काय गडी बिडी काय? मळ्याला राखण अहो राहतो. मी डबा करतो तिला. यायचा नालायक जावा तिची का? अहो पण ती येईल ना आता माझी बायको. मग आता तुमच्यामुळे माझ्या संसाराचं वाटलं. तू जाय तिकडे राय तिच्या माग. मला सांगतो मळ्यात राहतो का? अहो, काही दिवस मळ्यात राहा. मी रोज डबा आणून दिले दोन तुला याच्याकरता जन्माला घातलं का म्या? हा काय आठवायचं तवाले मी? अहो मी चांगलं आहे पण बायको नाही चांगली. बायको नाही चांगली, तू चांगला एक काम करा, काही दिवस मळ्यात राहते येईल ना मग. असं कर, तू जा तिकडे राहायला सासरवाडी जाय. नाही सासवडीला नाही. कशाला जायचं सासवडीला? हा? सासवडीला कशाला जायचं? आपलं घर आहे ना. मी इष्टेक सोडून जाणार नाही कुठं. नाही आता काही दिवस तुम्ही मळ्यात राहाय का माझं? मळ्यात नाही राहू शकत एकटा मी. अहो मळ्यात तुम्हाला राहावं लागेल. माझं वाटवलं नका करू बरं का, नाही तुम्ही हाकलून देईल. हे पा माझं जर संसाराचं काही परवाडी झालं तर मग मी येईन, तुम्ही ये. निघा बरं आता तुम्ही. यायचंच नाही इकडं. मी तुम्हाला भेटेल तिकडे येऊन. बरं मी बाजूला राहिला, मळ्यात राहिला ती येईल का? हा येईल ना. मी तिला सांगाल ती तिकडे दुसरीकडे राहायला गेले म्हणून. एकटे हा सांगाल ती काय. मला जेव्हा खावायचं काय मी गड्याला डबा द्यायला म्हणून सांगाल आणि डबा आणून देईल तुम्हाला. रोज काय? हो. म्हणजे कुत्र्याने जिनं मावाला आता. अहो करा ना, माझ्यासाठी करा ना. म्हणजे कुत्र तरी बरं राहील आहे की नाही? येणं तरी बसतो खाईल ते. अहो बाप किती करता पोरासाठी, तुम्ही तर काहीच करत नाही माझ्यासाठी. हा ते बरोबर. जा बरं तुम्ही, जा बरं. डोक्याला ताण देऊ नका. येतो फोन केल्यावर यायचं इकडं. आता कायला फोन करशील? ती आल्यावर मी फोन करेल, पण इकडे तुम्ही स्वतः यायचं नाही. भूक लागली तरी मला फोन करायचा बाहेर. हा का डबा पाठवा. हा डबा पाठवल तुम्हाला. चहा चहाचं मी गड्याकडे पाठवून देईल. गोळ्या सगळं देईल तिकडे. मळ्यात ठेवून रूम आहे एक मळ्यातली, हा त्या मळ्यामध्ये सगळ्या गोळ्या बिळ्या आणून देईल हा. सगळ्या. जा तिकडे, जा रे आता लवकर, मी फोन करतो. जाऊ का? हा जा. हॅलो. हा दादाला काढले बाहेर बर का. हा हा ये. हा कुशलबाई नवऱ्याचे कान भरीतीन, तो बी बायकोचा बैल खुशाला ऐकतो. लय किती डोक्याला डोक्याला टेन्शन वाढलं. वाटला की. काय काय चाललंय? काय नाही हो बाबूराव, भाजीपाला आणायला चालले. हा का? हा तुम्ही? काय माझ्या पोराने गेलं मला घराच्या बाहेर काढू. मला म्हणा माय बायको तशी येतच नाही म्हणा. हं. तुम्ही रानात राहा नाही तर कुठे राहा म्हणा. हं. मग चाललं रानामध्ये, माझा काय कोपीमध्ये राहा. तुम्हाला कॉपी दाखवली का? बाई माया सुनाला महिना झालाय घरात येऊन, तिनं मला कॉपीच दाखवली. काय बरं? तिनं सांगितलं नवऱ्याचे कान भरले, सुहास मला म्हणला हा. भाजीपाला आणून देईन तिकडं मळ्यामध्येच दफन म्हणे. ते तो तर पोरत लय चांगलं होतं का? अरे देवा, ती बा, बा, अवदसा बा. घरामध्ये घुसली, घर फिरलं आणि घराचे वाशे फिरावले. नाही नाही, पण तो पोराचं नाव निघत होतं गावात. सांगा ना, कालची शेंबडी हा? आणि मला खुशाल म्हणती दळण करीत जाण, काम आवरीत जाण, राहत आलं तर राह, नाही तर खुशाल मळ्यात जा कोपीत राहायला. तुला म्हणते मानवऱ्याचं असून मला कोपीत राहायची अरे पाळी अरे आली. अरे देवा, काय काय दिवस मान फिरले हो. दिवसमान हा? फिरले म्हणजे असं झालंय बाबूराव मला, का मी एखादी येर बारव बरो का काय करू. नाही रे, जीवाचं काल काय करायचं? जग दुनिया पाहायचे, खायचं, कुठे राहायचं, त्याला काय होतंय? असं तुमचा मित्र जर असता तर मग? माझे हे दिवस आले असते का?
आता तूच सांग आता तू जाव असते तर मला असे दिवस आले असते का नाही ना हा आपल्या असंच राहतं एक पोरा होईना कधीच राहू नाही नाही 2 पाहिजे. 2 पाहिजे 3 पाहिजे याच्याशी नाही जमलं तर त्याच्याशी तरी राहत मग त्या संग राहत येत काय मग आता काय डोका चाला ना. आता काय आता डोक्यात चालला तिकडं भाऊ भाऊजाई नाही काही नाही आई बाप नाही काही नाही. आता महापौर डायरेक्ट त्याच्या बायकोला फोन केला हम्म, मी ऐकतोय बरं का हम्म, म्हण तुमचा बाप असेल तर मी येणार नाही हम्म. मग तो म्हणा मी वाटलं तर दादाला मळ्यात पाठवतो कोपीत राहायला मग तू पाठवू ये शब्द वापरला बा पण हुसकून देतो चाला. नाही दिलेच आता काढून दिले मला हा ना हा मग आता घरी नाही बोलेल मला म्हणून तुम्ही मळ्यात चालले. हा मळ्यात चाललोय हम्म. म्हटलं तिला तो म्हणा डबा तिलाच आणून दे सगळं आणून दे जाईल म्हणा फोन करा म्हणते सांगा मग हा, आता किती सांग. डोक्याला ताण. म्हटलं आता रोज कवर डबे पाठवणार आहे तुम्हाला सांगते बाबूराव बाप्यांना असं वाटत बायांना असं वाटत का बाप्यांना असं वाटत बायको अगोदर गेली पाहिजे आणि बायांना असं वाटत का नवरा अगोदर गेला पाहिजे नाही तर नवऱ्याच्या अगोदर आपण गेलो पाहिजे. काही नाही जगाची जगरी ते गोड्यावर चालून देते आणि पायी चालून देते नाही तुम्हाला नाही. सांगते. नाही पण आता काय या वयात काय नवरा करावा का तुला सांगा. तुला एक सांगू का वहिनी बाईचं रान पण जातं का पण दाजाच जात नाही तेच ना सांग तू कशी माहिती 4 काड्या गोळा करून असेल राहणार तरी चुली जवळ जाशील स्वयंपाक कर. स्वयंपाक एक करून भाकर खा. तापते हा. आता मी कुठं भाकर थापा कुठं चूल पेटवा सांग बरं बरोबर हा? आहे. बरं आता ह्या वयामध्ये समजा तुम्ही दुसरी बायको केली तर जग दुनिया नाव ठेवायला येईन. काय पण बाय? कोणी म्हणणार नाही बाबा तू इले हाड चालून मग आमच्याकडे येऊन जेव. नाही दुसरी बायको करायला नाही काय एवढा अवघड नाही पण करायला माणूस काय म्हणतो बा आपल्याला एक मुलगा आहे सून मुलं आहे आपण त्याचा विचार करतो पण ते त्या मापाचे नाही ना. हा पण आता कळालं आपल्याला खरं आपल्याला जेव्हा त्याने घराच्या बाहेर काढलं ना तेव्हा कळालं का नाही गाड जात आपण उसर व्हायला पाहिजे मग काय आपण सुद्धा कुठेतरी एखादं शोधलं पाहिजे हा बाई. आपल्या म्हातारपणात आंघोळ पांघोळ ठेप टापाला जेवण करायला स्वयंपाक करून घातला आपल्याला बरं आहे की नाही? तेच ना किती डोक्याला हा? ताण आहे आता हा सांगा मायावाले बी. तर मग चालला विचार म्हटलं पाहू आता एखादी मग आता काय करणार आहे असं या वयात हा मग आता काय करते आता तुम्ही बापे माणूस आहे शेवटी नर आहे तुम्ही दुसरी केली तर तुम्हाला कुणी नाव नाही ठेवणार बा त्याची भाकरी तुकड्याची सोय नव्हती पण आता मायासारख्याने दुसरा करायचा म्हणले अहो म्हणशील अगं पण तो एक आयुष्य जायचं ना अजून ते तर आणि आहे मग तुला काय आताच माय हात पाय चालते तरी हाड चालू झाली ना. हा, मग त्यापेक्षा तुझे पाय घे ना शोधून काला डोकं लायती काय त्या पोरा वाचू काय आपलं काय अटकेलंय असं करू मग काय टाकायचं करून आणि जर राहायचं पण ते आता नवरा कुठं पाहावा कोणला म्हणावा नवरा पाय म्हणून. हा तो एक विचार आहे मग काय बाई पण तुला तुला राहायला पाहिजे तुला बाहेर नाही काढायचं आहे. मला सांगितलं तू रानात जाऊन राय तुलाही पण मला सांगितलं. मग तू राहण्यात नको जाऊ तू डायरेक्ट घर सोडूच नको एकटी बाई माणूस राहण्यात राहत असते का सांगा बरं हा? तुमचं आता. आज नवतरी बाई राहण्यात एक टाकायची तेच ना हा काय डोकं दादी चाललं. माणसाची गोष्ट वेगळी हा राहण्यात राहू शकतो दादी माणूस मग बाई माणूस राहू शकते का नाही राहणार त्या पोराला तरी पटत लाज वाटते त्या तेच पोराला ना हे? मला ना त्यांच्या दोघा नवरा बायकोंची जिरवायची आहे पण मला असं कोणी मार्ग देणारच भेटा ना तुम्हाला सांगते. आता एक करून नाही तर मग काय हं, आता मलाही बायको नाहीच हा. मी नाचवते बायको करायला आता माझ्या जोडीदारची बायको काही ना आता माही झाले तर तुला काय फरक पडायचं फरक तर नाही पडणार म्हणा तो काय आता. आपल्या वाद सारखेच आहे हा ना माय पोराने मला काढून दिले हा सोना मुलांनाच म्हणा असं आणि माया पोरानं सुनाना तेच केलं आहे की नाही मग त्यापेक्षा मग माझ्या मते मग घेऊ बा आपण दोघंच लग्न करून काय चालन का असं नाही त्याला काय होतं बाई कोणी नाव नको ठेवायला. कोण नाव ठेवलं ए नाव ठेव ना त्यांच्या घरी राहतील 4 लोक काय ना त्यांच्या घरी राहतील काय मग एक करायचं काम करा जाऊ द्या मरू द्या ते तुमच्या लेकाची आणि सुनाची कशी जिरवायची हा. आणि माया लेकाची आणि सुनाची कशी कशी? जिरवायची ना ते आता आपण मग ते पाहू. आपल्या खालमध्ये ठेस वाटलं त्यांची. हा हा? त्याच्यापेक्षा आहे ना हो. चला बरं मरू द्या तिकडे घेऊच माळ मग माझ्या मते चाल पो आहे ना हा चल. चला मरू द्या चाल काय घाबरायचं काम नाही आता मरू द्या मी टेन्शनच तो मिटावलं. पोर मला शब्द नाही बोलला पाहिजे बरं का हं? तो पोर त्याच्या 2-4 बाचडीत लावेल मी. हा नवरा आहे म्हणा मावाला मग सुनबाई ए सुनबाई घरले बरं केलं रे बा. घर मस्त आहे ना त्यांचे नाही का पैसे भेटले होते हा त्याच्या ना हा ऍक्सिडेंटचे ओ त्याच्यामुळे. आत्या, अहो हे काय गृहप्रवेश करा आमचा कुणाचा आमचा तुम्हाला लाज वाटते का काय बोलायला लागले तुम्ही म्हणजे नवरा केला ना मी. कोणी तुम्ही हा मी बायको केली हे कोण आहे बाबराव आहे तुझ्या सासऱ्याचा मित्र. मित्र तुम्हाला काय वाटतं का काय बोलते ना आता मग गावातले आता लोकं? तो आता मला सांगितलं तिकडं कोपीत राहायला जा अहो तुम्हाला राहायला जा बोलला नवरा करून आणू नाही बोलला मग मी. नवराच करून आणला मी आता. इकडेच राहणार तू एवढी नाकाने कांदे सोलायला लागली. तुमच्याकडे बघतेस थांबा काय करून आले तुम्ही हा. आता नाही बघायचं काही आता काय बघायचं आता नाही सारखं बघायचं ओ आता मी बघायचं तुमच्याकडं ओ बस
बस शांत. तुला सासरा नव्हता ना ओ हा. ओ हे बघा तुमच्या आईने काय केलंय. कोणी तुमचा बाप. बाप बाप आता तवाला म्हणजे आई तुला मी भाजीपाला आणायला सांगितलं हम्म. आणि तू ही ढोबळी मिरची घेऊन आली काय? डोबळी मिरचीची आता असं समज. हा? आणि चिकट आहे बी. चिकट. म्हणजे लग्न केलं काय? लग्नच करून आले आता. आता गृहप्रवेश होऊ दे माझ्यावाला. अहो पण तुमच्या आईची पद्धत बघा, त्या माणसाच्या गळ्यात हात घालून आली. मग नवरा आहे माझा, राज रोज नवरा केला का काय? अगं मग आता आईचं बरोबर आहे ना, या ढोबळ्या मिरचीत हात नसन पुरत ना हा. आईच्या खांद्यावर. हा जाऊ दे, हे पुरा बाप रे. पुरू हे नाही बाय. तर ना पुरू. हे बाय, त्यानं गज मला दाबलंय खाली. हा, ये बाय. हा नाही पण मग बरी डोबळी मिरची चांगली, चिकाट बी आहे. अहो आत्या तुम्हाला लाज वाटते का? काय बोलताय तुम्ही? काय ए, बे, लाज? लाज काढते का अहो, लाज तुम्ही म्हणजे? बोलू नका, तुमचा काय संबंध हा? आहे? इकडे वय रे, सासरा आहे आता मी तवाला या ढोबळ्या मिरची चटणीच कर. ए, बे, नका. बेन्या हा, हा, बाय. मग हे बघ ये बा, काय नीट राह तू. हा तू आव जाव घाल. हा, बाप आहे तुझ्या बाप आहे वाला. आता. सावतर का असा ना पण बाप येतो. यो बाप हा तो आपला जोडीदार आता बाप झाला. हा चांगलं तरी बघायचं थोडा. तू हा. या अंग, तुम्ही हा? या अंग वाव. हा वय काय वय काय म्हणतो? चांगलं तरी बघायचं. या असं बघितलं का? लग्न चांगली करून आणली होती तर तुला आई नाही कळाली, तो आईला झोपडीत राहायला लावलं भाऊ, हं. वावरामध्ये जाऊन. आप सराव जातो काय हा नाही अहो तुम्हाला झोपडीत राहायला पाठवलं, हे नखरे करायला नव्हते पाठवले. तुझ्या असे मुळेच झालंय तुला सगळं. एक झापड दिली पाहिजे, तुझ्यामुळे झालंय. अहो, मी बोलले का तुमच्या आईला दुसरं नवरा हा? करून ये म्हणून? अगं मग मा काय वय होतं का लग्न करायचं, पण तो मला कामात असं दाबून ठेवलं पण तो तो आईला दावरा होता ना पाहिला दुसरा पाहायचं काय करतो तो आईला तू मला रोज म्हणायची, तो आईला दावरा डबल पावा लागला. हम्म. तू रोज म्हणायची माझ्या आईला झोपडीत जाय झोपडीत जाय. तुला अशी झापडीत देईन एक ठेवून झापडीत पाडीन खाली. हा थोपड तोंडे, तुझ्यामुळे झालंय. तू जर माझ्या आई संग चांगलं वागली असती ना, माझ्या आईनं नवरा नसता केला ए दुसरा. बाई, माझ्या नवऱ्याची जमीन जागा, माझ्या नवऱ्याचं घरदार, माझ्या नवऱ्याचे दाणे दुनियन मलाच खायला शेजाऱ्यावानी केलं तो. मग घे आता, मालकच बनून आणला. अहो, जमीन तुम्हाला काय? काही कळते का? आता माझ्या माहेरकडचे लोक काय बोलतील? तुला आधी नव्हतं कळत तर का? त्यांना सांगायचं ना, मी माझ्या सासूला सासूरवास करायला लागले होते म्हणून तिने नवरा मी केला. मी काय म्हणतो, मग नवरा केला तर मग इकडे कशाला आले? तिकडे तर पडायचं की मग तुम्ही. तिकडे लोकांनी. कशी तरफडल, कशी तरफडल? ए, मी काय म्हणतो, पहिल्या नवऱ्याचं एक कार्ट काढून ठेवलंय ना, आता तिकडे तरफडल. कशी तरफडल? आता याच्या का काय पोरं नाही. होणार आहे का? गजरे मी काय म्हणतो, जमीन जागा आहे ना आपलं नाव मग सगळं सगळं आता मानावर आहे. माना उतारा ते हा हा तो आहे नावावर काही नाही का? तू राह का तो आहे नावावर काही नाही. ते महापौराच्या नावावर करायचे आहे. तुम्हाला घरदार नाही का? हा? हाय बाला करता होता पण मावाले असंच झालं भाऊ. आता तुम्ही काय करा माहितीये हा, का, हा. तुमच्यावाली जमीन जागा आहे ना, हा. ती तुमच्या पोराच्या नावावर करून द्या. करू द्या इकडे मा नाव कर हा. तुझ्या नावावर घेणं करून. नाही नाही, नाही हा. करणार मी. म्हणजे इकडची ह्यांच्या नाव हा. आणि इकडची त्यांच्या त्यांच्या नाव. नावावर. मग तुमच्या लेकाच्या नावावर काय ठेवलं? नाही, मी त्याच्याच लेकाच्या नाव, ही जमीन बी हा. माझ्या नाव आहे ना, ती त्यांच्याच नाव. म्हणजे आता हा लेक कुणाचा आहे? हा लेक कुणाचा आहे? तुझा तुझा माझा तू लेक सांभाळ ना, आता ये तो जा नवरा बाबा. आहे ना. हा. बोलाव तुम्ही. मी काही नाही बोलत. इतके दिवस मी बोलत होतो, तुम्हाला गप करीत होती. हम्म. हा तुमच्या आईला बोला, तुमच्या आईला बोला. आता घी. अहो या माणसाची पद्धत आहे का? ते बघा कशी आता काय ना, फटका आता आपल्या. भाजीपाला आणायला नको जाऊ. आता कुठं बी गेली का भाजीपाला आणायला, वावर शिवर काहीच नाही राहिले. 2 वांगे द्या ना भाजी हा. पुरते, एक अर्धा भोपळा द्या ना. जाऊ द्या, खराब का असं ना द्या, गोळा करून आणायचं आणि शिजून खायचं दोघा नवरा बायकून. मी काय भिकारी भिकारी आहे का? मग आता तुमच्यावर भीक मागायची दिवस आणली मी. हा. माझ्या हा. घरी मस्त पडलेले. मग जाय ना याला घेऊन तिकडं. नाव पैसे किती तुम्ही जा ना तिकडे, ह्यांच्या घरी जा ना. ए, मी काला जाईन? पहिल्या नावावर पैसे किती दोघं? गण 7-8 लाख रुपये त्याचे भेटेल. भेटेल तिकडे हा, ऍक्सिडेंट. मग बघ ना तुमची आई कशी करायला लागली. आता ते मी काय सुद्धा- करू? मग आता आपण गोव्याला जाऊ फिरायला. नाही नाही, आता ते सुद्धा पैसे माझ्या नावाची एफडी ना, हा. याला वारस लावलं होतं. आता लगेच बँकेत जाऊ मी थोड्या आपण टाइम, दोघं. लगेच तुम्हाला नाव हा, लावायचं. वर मी तू खाली. सगळ्या याच्यात गोव्याला जायचोय तुला. उडावलं तू सगळं. तुम्ही फक्त गोव्याला जा, तिथं येतो आणि वाळूतच पुरून टाकतो तुला तिथं गोव्याच्या. म्हणजे बरं, शिमल्याला जाऊ ग, शिमल्याला जाऊ. तुला त्यांना अरे हात ला- शिमल्या ढोबळ्या मिरच्या कुठं शिमल्याला चालला ए, तू? तो बोललो का मला हा? दात- दातच पाहिजे असं लावले. हे उचलू ना डोक्यात घालीन तो आहे बर का मी. याची काय ह्यो कस काय बोलतो मला? ह्यो कोण आहे? बाप सरक आहे मागे, आता मागे सरक, बाप सरक कळतो तुला मागे. बाप. तो बाप आहे. बाप बीप नाहीये. तुला ही बाप एक आता अशी- गावाला पहिला एक बाचाडात लावील ना. हा? हा, तो 32ची 32 याचा हे बघ, याचा संबंध नाही मला काही बोलायचा. दादा बरं जा आता पप्पा. हा पप्पा थोबड बघा तू अर्षद. मामा मार काय हा मामा तिला जा काय इकडं. नातं लावी त्या काय माहिती, हा. तिला नातच नाही लावायचं. तुम्ही एक काम करा, हा. झोपडीत जा बरं कुठं? राहिला. माझ्या नवऱ्याचं घरी बरं मी काय म्हणतो, ऐक आता तो घरात जाऊ. बायकोसाठी ना तुमचा तू नवरा- सेपरेट बांध. तुमचा नवरा असं नव्हता बोलला, दुसरा नवरा घेऊन ये म्हणून बाई तू. हा? बरं मी काय म्हणतो, ऐक मग ना. तुला तर आई बापाने हे संस्कार दिले नाही, काय, सासूला मी काय- तकलीफ देऊन भाजीपाला आणायला पाठव. बरं मी काय म्हणतो, ऐक ना. हा?
ए, ते जा, ऐका पहिलं, ऐका जा. तिकडं. आता घरात जाऊ तुम्हाला 500 रुपये दे हम्म. आणि एक अर्धा किलो मटण घेऊन येतो हम्म. मस्त भाजी बनवा अरे खायच्याच मागलं दिसतं ये खाऊ दे पिसळलेलं. खाऊ दे खाऊ दे माझ्या नवऱ्याची अख्खी कमाई मी त्याने नवरा झालाय ना आता हा. त्याच्यावर उडावणार आहे. हा ते वाटोळ करीन वाटोळ आपलं जाऊ दे सगळं भाऊ दे. तवा कळन तुला. हा जाऊ दे हा बरं अर्धा किलो. आपलं नाही माझं तिचं तुझं वाटोळ केलं तो आवाल्या बायकोनं तिचं आता. आयुष्य मी एकदम व्यवस्थित घालणार आहे. हा. आम्ही दोघं तू किती आयुष्य राहिलंय. आता इथून पुढचं वाटोळ हो नाही तर गटोळ गटोळं हो हो. आता ते माझ्या हाताने बाणार आहे पण आता इथून हे घडायच्या अगोदर जे वाटोळ केलं ते तो बायकोनं हा. करून घेतला आता तुम्ही घरात कस काय घुसता ते बघा आता. चला ए, दरवाजे घे लावून दरवाजे लावून घे हं? चला. काय म्हणतो दरवाजे लावून घे रे यांना येऊन नको मागं देऊ. सरक तुम्ही सर, घरात तुम्ही राहू सारखं नका काही. तुम्ही सारखं याच्या पाठीशी लाट टाकी तुम्ही माग वा माग वड ना गेट. सरक बाजूला चाल वय बाहेर वय. वय बाहेर अहो, माझं घर अरे बाहेर वय. गेट लावून घे ना गेट. घ्या गेट लावून चल. गेट लावून जा आमचं घर आहे. हा गेट लाव हे? जाय आता माहेर बाहेरूनच लावून घेतो. दाखवी बाहेरूनच लावून हा घे गे लावून आम्ही नवरा बायकोची जाय कुलपान रे कुलपान. हा गे लावून मागून दरवाजा मोकळा आमचं दरवाजा मोकळा आहे ना? अहो, तुम्हाला कळतं का आता आपण कुठं जायचं? जा वावरात जाऊन राहा ना जा मळ्यात आता वा. तुम्ही कसं हा. घरातून बाहेर निघले तुम्ही? मग आता आता काय त्यांचं कर तू? लग्न झालं ना त्यांचं आता. ऐक ना आता तो आईला घराच्या बाहेर काढलं ना आता एक काम करायचं कुठे बी जायचं बाजारामध्ये कोणला म्हणायचं माया आई होती का वय आई भेटती का पाय जाय तुझ्यामुळे झालंय थोबड तोंडे असे काना मागे टाकली पाहिजे ना तुझ्या. बाप तरी कोणी होतं पण आई नाही ए, होत. ए, कुठे रे दगड. याला हा? सांग. तू बाहेर तू सांगतो तुम्ही पाय खाली चंगरीत तुला. काय ते दुसरं आहे? कुठे ये बाहेर बाहेर. कसं काय येईन बाहेर हा. हा तुला आता सांगतो आता मी. माया आईला घराच्या बाहेर काढलं ना आता एक काम करायचं कुठे बी जायचं बाजारामध्ये कोणला म्हणायचं माया आई होती का वय आई भेटती का पाय जाय तुझ्यामुळे झालंय थोबड तोंडे असे काना मागे टाकली पाहिजे ना तुझ्या. बाप तरी कोणी होतं पण आई ए, नाही होत. ए, कुठे रे दगड. याला सांग. हा? हे? तू बाहेर तू सांगतो मी पाय खाली चंगरीत तुला. काय ते दुसरं आहे? कुठे ये बाहेर बाहेर. कसं काय येईन बाहेर हा. हा तुला सांगतो आता मी. माया पदर धरलाय म्हणलं बाहेर येईन का झोपीत झोपीत गळात आबी तू थांब. अरे आईला किती नवरे भेटू शकते हा. पण पोरांना आई नाही भेटत हा. जाय वय. बायकोचा आता आपण पदर कुठं धरून जाय जायचं? माहेरी वय वय. तिच्या सासरी जाय कुठं जायचं? जायचं म्हसनात कुठं जायचं. तेव्हाच तिला मी म्हणले होते त्याला सांगितलं होतं दाबून बरं, मी ठेव काय म्हणून ऐक ना. 500 अजून 500 दे. 2 बियर आणतो आपल्याला आता कोणला आपल्या जायला. तू का काय खाऊन हागतो का काय घरामध्ये अगं तुला तर माहिती आहे, हे? मला लागते. तुला लागती हा. तू का 10 रुपयासाठी नाही आणला मी इड मटण आहे हे मुद्दाम नाटकबाजी दाखवली बस ना. गप. नाही, नाटक नाही. शांत बस. हे आणणार नाही आपलं. मी काय म्हणते, आम्ही पण राहतो तुमच्या सोबत. का आला आला. मटण खाऊ लागायला नाही नाही मग? मग आता मी कुठे जाऊ? माहेरी जायचं तो नवरा तू पाय कुठे लय उड्या मारित होती जाय माहेरी वय नाही नाही माझी माहेरकडची नाही सांभाळणार. नाही ना मग आता जा बाजारा मागावा जा. आम्हाला बाहेर नाही काढायची मग. नाही काढत. हा आता मी लग्न कर बरं की तो हा नाही काढत. मी करत सगळं काम. तो नवरा समजून सांग मग. चल ना अहो, नाही. भाई इकडं नाही, नाही. तू आहे घरी चल. इथं थांबायचं नाही आता तो वाटव झालंय सगळं. चल 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 तू आहे घरी चल. तो आहे बापाकडे आता चल. घरी नेली का नाही पुढे घालू मग. हम्म? आणि तू का राहायचं म्हणली तिच्या लगेच लगेच? काय हा तू का खायला झालाय का प्यायला मग झालाय? तो जीवाला लाज वाटायला पाहिजे लाज ना. वाटते की मग याच्या करताच तुला तो लेखन सून तू नको सांभाळ उद्या करू का बा? वय निघ वय तो ना आपलं नाही काढायचं. हा चला तू मध्ये चल. म्हणजे थकलोय आता लय. काय चल, चल. लाज वाटत नाही त्याला म्हणतो 500 रुपये दे मटण आणून बियरी आणू लाज आहे का काय लाज नाही लाज्याला आणि तेल नाही बाज्याला घरात वय वय घरात उपाय झोपी दे मला. हा करते स्वयंपाक चाल पुढं वय